ते समद त्यांनी देखील दीप प्रज्वलन करून प्रतिभा तिकडून तो इकडून माझ्या बाकी गोष्ट आता मला दारू नाही दिले. पुढच्या वर्षी बघाल. मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे दिवस तिसरा आणि 8 तारीख आहे, म्हणजेच आज जागतिक आदिवासी दिन हा आपला 3 दिवसाचा होता. तर आज आहे तिसरा दिवस आहे, म्हणजे मी आधीच आलेलो आहे, 6 तारखेला चाललेलो आहे इथं. तर आपल्यासोबत कचरे साहेब पण आहेत. तुम्ही जर बघितलं असेल इंस्टाग्रामला आपलं कोणतं पेज आहे? इंस्टाग्रामला आदिवासी पारंपरिक उपचार आहे, फेसबुकला प्रकाश पत्र आहे, यूट्यूबला गेलात तर रामबाण उपचार हा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर आपले पारंपरिक आयुर्वेद उपायांबद्दल माहिती देत असतो. तर भाऊंच्या आज चॅनलवर मी आहे, तर नक्कीच भाऊच्या चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद. तर जाऊया मित्रांनो डायरेक्टली तिथे. आज आदिवासी आपल्या परंपरा वगैरे आपले जे पोशाख आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आज पण भरपूर सारे गेस्ट येणार आहेत. आज जो शो आहे 8 तारखेचा, इथे साहेब तर आलेले आहेत, पण खास करून बिग बॉसचे जे शिव ठाकरे दादा ते पण आलेले आहेत. तर ते आज चेतन दादा संवाद साधणार आहेत. तर चला जाऊया ते त्यांच्याकडे. मी भारतासाठी मोठा पाठ करतो. आपला पोर्ट्रेट 75,000 शेण्यांपासून जगातला पहिला आणि सर्वात मोठा पोर्ट्रेट बनला. काही शपथ क्या बात आहे महाराजांचा. वा क्या बात. निसर्ग वाचवण्यासाठी ही गोष्ट खूप वाढत चालली आहे. सो माझं सिलेक्शन झालं फ्रान्स आणि तिकडे फिरून आलं तर माझं डिजिटल चालू आहे. तर सिविल कॅसेट ही गोष्टी हे जे वेस्ट आधी तयार केलेलं आहे ते लार्ज स्केलमध्ये दाखवण्यासाठी मग आपण लार्ज स्केलमध्ये पोर्टल बनवणं चालू आहे आणि तो मेसेज आपल्याला चौथ्यापासून कंटिन्यू आहे. तर भारतातल्या एकमेव मेजर आर्टिस्ट आहे जो लार्ज स्केलवरती गोष्ट खूप मस्त खूप मस्त. आणि त्याला पण रिप्रेझेंट करतो. माझ्या बाकी गोष्ट आता मला दारू नाही दिले. हे मुळात लॉकडाऊनमध्ये सर्वात पौष्टिकमध्ये ते आहे, पण त्याचा अर्थ मग वेगळा साहेबांची एंट्री झालेले आहे आणि आता डायरेक्टली आपण तिथेच भेटू मंचावरतीच. चला जाऊया. आणि साहेब पण आलेले आहेत, आपले झिरवळ साहेब पण आलेले आहेत, तिथे आलेले आहेत. आणि त्यांचा तुम्ही काय बोलता त्याला पोशाख बघायला, पेहराव तुम्ही बघाल ना, खरंच तुम्ही पण खुश व्हाल. म्हणजे साहेबांनी असा पोशाख केला, आवडलं मला, तुम्हाला पण नक्की आवडेल. आपले साहेब पण आलेले आहेत. ओळखला? बरं आहे ना? रात्री फोन केला दादानी फोन केलेला. तर आपले जव्हारचे साहेब पण आलेले आहेत, धूम साहेब पण आलेले आहेत आणि बाकी भरपूर जण आहेत. आपले भरत दादा पण आलेले आहेत, तुम्ही तर बघितलंच असेल. तिकडे कचरे साहेब आहेत, विक्रमगडकर आहेत, जव्हारकर पण भरपूर जण आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आहेत जे पण इथे बसलेले आहेत. इन्फ्लुएन्सर आहेत, कोणी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आहेत. महोत्सवासाठी ज्येष्ठ नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन सभागृहामध्ये झालेलं आहे. यांच्यासोबत माननीय प्रतिभा काकी शरदचंद्रजी पवार, माननीय युगेंद्र पवार, बिग बॉस फेम शिव ठाकरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षली खवे यांच्यासोबत आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपस्तंभाने करणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही दिव्याच्या प्रकाशाने होते. मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी देखील दीप प्रज्वलन करून प्रतिभा पूजन करून आजच्या मंगल दिनाची सुरुवात करावी.
नवरंग आदिवासी वेश मुंडर कर आदिवासी दिन संस्कृती समद टिकावे मिळावे मिळवे आदिवासी संस्कृती परंपरा रंग येईल बसले सबद सबद नवरंग येईल सूर्यदेव दरदेवस म्हणाला दोन्ही डोंगरे उन्हात लागले हा आदिवासींचा गमछा आहे. रंजन पुष्पामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख ज्याने तयार केली आहे असे अभिनेते शिव ठाकरे आपल्यासोबत आहेत. त्यांचं देखील स्वागत. जोहार जय जोहार जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी. सालाबादाप्रमाणे आपण मुंबईमध्ये म्हणजे तसं महाराष्ट्रात सगळ्या गावांमध्ये हा कार्यक्रम 9 ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. एक ही माझ्याच मतदारसंघातली माझी भाची बिची कोणीतरी लागत असेल वगैरे म्हणून अशी सगळे नातेगोते या ठिकाणी आले. त्यांनी 45,000 दिवे मातीचे 45,000
50x35चं मॅट टाकलंय आणि त्याच्यावर मी का त्यांना अट्रॅक्ट झालो का त्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक चित्ररेखा केली होती, ती मी बघितली. कोण म्हणेल त्याला मातीच्या दिव्यांनी, म्हणजे दिव्यांना कलर दिलाय वेगवेगळा, आणि तो कलर त्याला मॅच करून महाराजांचं चित्र रेखाटलं होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं का बाबा या आपण मुंबईमध्ये ती कला दाखवू शकतो. म्हणून त्यांनी आदिवासींची होळी हा सण आमचा फार तसा महत्वाचा सण मानला जातो. वेगवेगळे कलर केलेत आणि होळी सण हा आदिवासींचा एकदम महत्वाचा सण म्हणून नंदुरबारची होळी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभरातून लोक ती होळीचा आनंद लुटायला जातात आणि म्हणून नंदुरबारच्या होळीचं चित्र रेखाटले ते नरिमन पॉइंटला आहे. खूप लोक कालपासून पाहायला जातात, रात्रभर ये जा करतात. तिथं पोलीस विभाग सुद्धा खूप सहकार्य करतो. एव्हरेस्ट सर केलं अनिल वसावे नंदुरबार सर. आता सुरदाण्याचा परवा अजून तो गावी पोहोचला नाही, त्याला मी आज बोलवलं होतं दिलीप गावित म्हणून, बरोबर ना ताई? तिला बोलवलं होतं. महाराष्ट्रातून खेळाडू आणि काय तुम्ही म्हणता त्याला ते हा, यांना सगळ्यांना 200-225 मुलांना बोलवलं होतं एकत्र. फक्त सर त्यांना स्फूर्ती, त्यांना शाबासकी म्हणून दिली, बाकी काही केलं नाही का, जेणेकरून त्यांनी अजून पुढं जात राहावं. पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा सत्कार आता होतो आहे. त्यांनी केवळ वाद्य वाजवलं नाही आहे, तर त्यांच्यासोबतची त्यांनी गाणी, लोककथा आणि आदिवासी संस्कृतीचं मर्म देखील जपलं आहे. तारपा हे वाद्य सुकलेला दुधी भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानांपासून बनवला जातो. हे वाद्य स्वतः बनवण्यात आणि त्यातून स्वर्गीय सूर काढण्यामध्ये त्यांचा हातखडा आहे. विनंती करते की तिने इथे उपस्थित राहावं आणि नेमकं तिला काय म्हणायचं आहे, तिच्या मनामध्ये काय गोष्टी आहेत आणि ती काय करते याविषयी ती आपल्याला सांगेल आता. जय जोहार. माझा एम आहे की ट्रायबल यूथला एक प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांनी आपल्या कल्चर आयडेंटिटीचा अभिमान बाळगावा आणि आपली रिच हेरिटेज पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवावी. फायनली शिव सरांना भेटलो, खूप भारी वाटलं. मी बिग बॉस बघत नाही, पण त्यांचा जो एपिसोड होता पूर्ण बिग बॉस बघितला. थँक्यू शिव सर. पुढच्या वर्षी बघाल. आणि मित्रांनो, शिव दादा ठाकरे भेट झाली आणि मस्त फोटो काढले. खूप दिवस मनापासून ज्याला प्रेम करतो ना त्याच्यासोबत फोटो काढायला संधी भेटली आणि फारच बरं वाटलं. खूप भारी. म्हणजे ना, मी तर बिग बॉस बघत नव्हतो जास्त, म्हणजे चुकून बघितलं तर बघितला. पण ह्या वेळेस काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी ना शिव सरांचे भरपूर एपिसोड बघितले आणि भाई मनापासून आवडलं. आणि त्यांच्यासोबत मराठी म्हणून आपला माणूस आयुष्यपत भारी वाटला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथंच एंड करू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.